ड्रीमलाइनर विमानानं अहमदाबाद विमानतळावरनं उड्डाण घेतल्यानंतर कॅप्टननं ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मेडे कॉल दिला होता। या मेडे कॉलचा अर्थ काय होतो तर मेडे कॉल म्हणजे कोणत्याही विमानामध्ये जेव्हा आपत्कालीन संदेश पोहोचवायचा असतो किंवा इमर्जन्सी परिस्थिती निर्माण होते तयार होते तेव्हाच अर्थात मेन कॅप्टनकडनं अशा पद्धतीचा कॉल ATCला एअर ट्रॅफिक कंट्रोलला केला जातो। म्हणजे तेव्हा अर्थातच मदत अपेक्षित असते। हे विमान एखाद्या संकटामध्ये असेल किंवा कोणत्याही प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण झाला असेल अशा परिस्थितीमध्ये पायलटकडनं हा संदेश दिला जातो ATCला। विमानाचं इंजिन फेल होणं असो, विमानाला आग लागणं असो, हवेमध्ये टक्कर होण्याची शक्यता असो किंवा अपहरणाची शक्यता असेल तर अशा पद्धतीचा मेडे कॉल किंवा अशा पद्धतीचा संदेश हा वैमानिकाकडनं ATCला दिला जातो। या संदेशाद्वारे पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि जवळपासच्या विमानांना मदतीसाठी आवाहन करत असतो। विमानाच्या रेडिओवरती हा मेडे संदेश एकूण 3 वेळेला दिला जातो, ज्यामुळे हे विमान संकटात आहे याची माहिती मिळते। ज्या क्षणी हा संदेश येतो त्या क्षणी एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं एअर ट्रॅफिक रूमकडनं या विमानाला प्राधान्य दिलं जातं आणि संकटात असलेल्या विमानाला सर्वोतपरी सहाय्य करण्यासाठी मदत पोहोचवण्यासाठी कंट्रोल रूम तयार लागतं। यामध्ये इमर्जन्सी लँडिंगची परवानगी असो, रनवे रिकामा करणं असो, ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड तैनात करणं असो अशी तयारी केली जाते, मदत पुरवली जाते। मेडे हा शब्द फ्रेंच शब्द आहे आणि याचा अर्थ मला मदत करा अशा पद्धतीचा असतो। त्यामुळे विमानाच्या वैमानिकानं अशा पद्धतीचा कॉल ATCला केलेला होता, पण ATCनं जेव्हा पुन्हा एकदा पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे। या सगळ्यामध्ये विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ब्लॅक बॉक्सच्याच माध्यमातून हा अपघात नेमका किती वाजता झाला, कसा झाला, का झाला अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। विमानामध्ये ब्लॅक बॉक्स अशा ठिकाणी ठेवला जातो की कितीही मोठा अपघात झाला, मग ते हेलिकॉप्टर असो किंवा विमान असो, ब्लॅक बॉक्स सुरक्षितच असतो। तो अशा ठिकाणी ठेवला गेलेला असतो किंवा त्याची जागा अशी असते की जेव्हा अपघात घडतो तेव्हा बऱ्याच दूर हा ब्लॅक बॉक्स जाऊन पडतो। त्यामुळे ब्लॅक बॉक्स शोधण्याचं कामही अर्थातच सध्या युद्ध पातळीवरती सुरू झालेलं असणार आहे। आणि दीपक पाठक